आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नी सोयराबाई यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत, ज्यांचं नाव इतिहासात अनेकदा विवादित प्रसंगात घेतलं जातं. सोयराबाई यांचा जन्म एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला, ज्यांनी मराठा साम्राज्यासाठी खूप मोलाची कामगिरी बजावली, आणि ते म्हणजे मोहिते कुटुंब. त्यांचे भाऊ हंबीरराव मोहिते हे मराठ्यांचे सरसेनापती होते. सोयराबाई यांची आत्या ही शिवाजी महाराजांची सावत्र आई होती. जेव्हा महाराज शहाजीराजांना भेटायला बंगळूरला गेले, तेव्हा त्यांची सावत्र आई तुकाबाई यांनी महाराजांसमोर सोयराबाई यांच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला. मोहिते घराणे हे कर्तृत्ववान होते आणि मराठा साम्राज्याच्या निर्मितीस त्यांची मदतच होईल, यामुळे जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना या लग्नासाठी तयार केले आणि त्यांचे लग्न 1642 रोजी पार पडले. महाराणी सईबाईंच्या मृत्यूनंतर त्या साम्राज्याच्या पटराणी बनल्या. शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांच्यात थोडे वादविवाद चालू होते आणि त्याचाच फायदा घेऊन दरबारातील काही माणसांनी सोयराबाईंना भडकवायला सुरुवात केली आणि सगळंच काही बिघडलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर, जेव्हा संभाजीराजे रायगडावर नव्हते आणि दरबारातील काही सरदारांच्या बोलण्यावरून सोयराबाईंनी राजाराम महाराजांना छत्रपती पदावर बसवण्याचा प्रयत्न केला, जेव्हा तो नैसर्गिक हक्क छत्रपती संभाजी महाराजांचा होता. त्यावेळी राजाराम राजे फक्त 10 वर्षांचे होते. सोयराबाईंना त्या सरदारांचे हेतू समजले नाहीत आणि ते त्यांच्या जाळ्यात अडकल्या गेल्या. संभाजी महाराजांना छत्रपती न बनवण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. महाराजांना मारण्याचाही प्रयत्न केला गेला, पण महाराज त्यातून वाचले आणि हंबीर मामांच्या मदतीने ते छत्रपती बनले. नंतर सोयराबाईंना नजरकैदेत ठेवण्यात आले आणि नजरकैदेतच 27 ऑक्टोबर 1681 रोजी त्यांचा मृत्यू झाला. दरबारी राजकारणाला बळी पडून त्यांनी स्वार्थीपणाने विचार केला आणि एका महाराणीचा शेवट कैदेत झाला.